कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी। रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला वेग आला आणि त्याचा प्राथमिक अहवाल रेल्वे बोर्डाला देण्यात आलाय। तो मंजूर झाला की या कामाला वेग येणार असून त्यामुळे जादा गाड्या सोडता येणार आहेत। गाड्यांचा वेगही वाढणार आहे। पाहूया एक रिपोर्ट। कोकण रेल्वे सुरू होऊन 31 वर्ष झाली आहे। 1998 सालापासून कोकण रेल्वे अविरतपणे सुरू आहे। कोकण, गोवा आणि कर्नाटकच्या किनारपट्टीच्या बाजूने धावणाऱ्या रेल्वे गाड्यातून तिथल्या निसर्ग सौंदर्याचा अगदी जवळून आनंद घेता येतो। गेल्या 2 दशकात कोकण रेल्वेवरचे प्रवासी वाढले, रेल्वे स्टेशन्स आणि गाड्याही वाढल्या, पण हे सारं काही एकाच रेल्वे ट्रॅकवरनं सुरू असल्यामुळे ताणही तितकाच वाढला। गाड्यांच्या पासिंगसाठी ठराविक ठिकाणी असलेला ट्रॅक सोडला तर 740 किलोमीटरचं अंतर फक्त एका ट्रॅकवरूनच कापावं लागतं। रोज 75 पेक्षा अधिक प्रवासी आणि मालगाड्यांची ये-जा या एकाच ट्रॅकवरनं सुरू असते। परिणामी प्रवासात निष्कारणपणे अतिरिक्त वेळ जातो। पण आता ही गैरसोय लवकरच दूर होणार आहे। कोकण रेल्वेच्या दुहेरीकरणाचा प्राथमिक अहवाल रेल्वे मंडळाकडे सुपूर्द झालाय। कोकण रेल्वेचा पसारा हा रोहा ते ठोकूर अशा 740 किलोमीटर अंतरापर्यंत पसरलेला आहे। मात्र कोकण रेल्वेवर रोहा ते वीर या 46.8 किलोमीटरच्या रेल्वे मार्गाचं ऑगस्ट 2021 ला दुहेरीकरण पूर्ण झालं। त्यानंतर मात्र दुहेरीकरणाबाबत जलद गतीनं काही पावलं उचलली गेलीच नाही। त्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुद्धा रडत खडत होतो। उत्तर आणि दक्षिण भारताला कमी प्रवास खर्चात आणि जलद गतीनं जोडण्याचं काम कोकण रेल्वेकडनं केलं जातं। पण वाढत्या गर्दीला सामावून घेण्याची क्षमता कोकण रेल्वेमध्ये नसल्यानं गेल्या अनेक वर्षांपासून कोकण रेल्वेचं दुहेरीकरण करण्याची मागणी जोर धरतेय। कोंकण रेलवे अब मेट्रो ट्रेन ऑपरेशन में उसको बहुत बड़े पैमाने पे करना चाहती है, चाहे वो मेट्रो लाइन का कंस्ट्रक्शन हो, मेट्रो कोचेस की सप्लाई हो या उसके ऑपरेशन मेंटेनेंस हो। इस दिशा में हमने कार्य शुरू किया। कोकण रेल्वेचं संपूर्ण दुहेरीकरण करताना अनेक अडचणी आहेत। त्यामुळे कोकण रेल्वेवरच्या प्रवाशांच्या समस्येचं निराकरण करण्यासाठी आता टप्पा दुहेरीकरण करण्याकडे कोकण रेल्वे प्रशासनाचं नियोजन असेल। हे दुहेरीकरण कसं केलं जाईल? सपाट जमिनीवरती रेल्वेच्या प्रति किलोमीटर दुहेरीकरणासाठी साधारणतः 15 ते 20 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे, तर घाट बोगद्याच्या ठिकाणी प्रति किलोमीटरचा खर्च 80 ते 100 कोटी रुपयांपर्यंत जातो। रोहा ते वीर दरम्यानचं दुहेरीकरण पूर्ण झालेलं असून त्यासाठी 530 कोटी रुपयांचा खर्च झाला। आता मडगाव ते ठोकूर आणि कणकवली ते सावंतवाडी दरम्यान टप्पा दुहेरीकरण पार पाडलं जाईल। सध्या कोकण रेल्वेवरनं दर दिवशी 55 रेल्वे गाड्या आणि 18 मालगाड्या धावतात। टप्पा दुहेरीकरण पूर्ण झालं तर रेल्वे गाड्या धावण्याची क्षमता दुप्पट होणार आहे। कोकण रेल्वेनं जायचं म्हटलं की प्रवाशांचे प्रचंड हालच होतात। रेल्वे गाड्या उशिरानं धावणं, अतिरिक्त रेल्वे गाड्या नसणं, मर्यादित स्थानकांवरतीच थांबा असणं, अवेळी विशेष रेल्वे गाड्या चालवणं, अशा सगळ्याच समस्या प्रवाशांना भेडसावत राहतात। कोकण रेल्वे समोर वक्तशीरपणा वाढवण्याचं सगळ्यात मोठं आव्हान आहे। कोकण रेल्वेवरच्या प्रवाशांचा प्रवास नेहमीच उशिरानं होतो। उन्हाळी सुट्टीच्या काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले। मुंबईवरनं सुटलेल्या नियमित आणि विशेष रेल्वे गाड्यांना 1 ते 2 तास विलंब झाला। काही रेल्वे गाड्या तर यापेक्षाही अधिक विलंबानं धावल्या। कोकण रेल्वेवरच्या ब्लॉक काळात काही रेल्वे गाड्यांना 10 तासांपेक्षा जास्त कालावधी लागला। या काळात कोकण रेल्वेचा वक्तशीरपणा 59% खाली घसरलेला, तर सध्याच्या घडीला हा वक्तशीरपणा 80 ते 85% आसपास आहे। सध्या कोकण रेल्वेकडनं वक्तशीरपणा वाढवण्यावरती भर दिला जातोय। येत्या काळात कोकण रेल्वे वक्तशीरपणा 95% वाढवण्यासाठी प्रयत्नशील असेल। कोकण रेल्वेवरती 2116 पूल आणि 92 बोगदे आहेत। यावरून हा मार्ग उभारणं किती आव्हानात्मक होतं याची पुरेपूर कल्पना येते। आता दुहेरीकरणात सुद्धा हीच आव्हानं कायम असतील। ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।